नमस्कार, मी भारती. तर आज आहे ना, आजचा दिवस तुम्हाला खूप खूप शुभ, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ, हीच बाप्पाचरणी प्रार्थना, गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि आज मी तुम्हाला शेतातून आणलेली आहे मी शेपूची भाजी आणि ती बनवून दाखवते. चला, तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. मूग डाळ भिजवून घेतलेली, शेपूची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आणि पुन्हा धुवून मी पाणी निथळून घेतलेलं आहे एका गाळणीमध्ये. बघू शकता तुम्ही. हिरव्या मिरच्या आणि लसूण मी चिरून घेतलेला आहे. लसणाची साल काढून तोही मी कापून घेतला आहे आणि गॅसवर फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलं. त्यात जिऱ्याची फोडणी दिली. जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर लसूण हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. लसूण हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा आपल्या तांबूस रंग होईपर्यंत भाजल्यानंतर त्यात भाजी घालून घेतली. भिजवलेली डाळ आणि मीठ घालून भाजी परतून घेत आहे. मंद आचेवर ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आणि झाकण ठेवून 3-4 मिनटं वाफवून घ्यायची आहे. कारण भिजवलेली मुगाची डाळ 15 ते 20 मिनटं मी भिजवलेली होती आणि वाफवून घेतल्यानंतर पुन्हा चाळून मी पुन्हा ही डाळ वाफवून घेणार आहे. तर वाफवण्याच्या आधी मी शेंगदाणा कूट टाकलेला नव्हता, तो टाकून घेतला आणि पुन्हा 3-4 मिनटांसाठी वाफवून घेणार आहे. मंद आचेवरच, जास्त फुल गॅसवर आपल्याला ही भाजी वाफवायची नाही आहे. आपली डाळ ही बोटचेपी अशी शिजलेली आहे आणि तयार झालेली आपली शेपूची भाजी. आणि आता मी चालली शेतामध्ये. शेतात लावलेला आहे मी वटाणा नारळाच्या झाडाखाली. तर ते वटाण्याची झाडं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवतच आहे. तर नारळाची झाडंही खूप छान अशी मोठी झालेली आहेत. मी चालली शेताकडे आणि घासही मी तुम्हाला दाखवला शेतांसाठी ढोरांसाठी केलेला. आणि आता आहे मी शेवग्याचं झाड. तर शेवग्याच्या झाडावरून शेंगा तोडण्यासाठी गेली होती मी शेतात. तर माझा काही हात पुरत नाही. तर 2-3 शेंगा मी कशाबशा तोडल्या. आणि बघू शकता माझ्या लसणाच्या शेताच्या म्हणजे लसणाचा वाफा लावलेला आहे आणि तिथंच मी एक शेवग्याचं झाड हे लावलेलं आहे. तर कॅल्शियमयुक्त असं झाड असतं म्हणून मी लावून दिलेलं आहे. तर मी शेतात आलेली आहे. तर मी माझ्या लसणाच्या वाफ्यामध्ये वाटाण्याची झाडं पण लावलेली आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि मी लसणाच्या वाफ्यामध्ये धने लावलेली होती. धने म्हणजे कोथिंबीर लावलेली होती. त्या कोथिंबीरीला फुलं येऊन त्यांना धने आलेले आहेत. तर ते मी उपटून घेत आहे आता. तर सर्व धने आपण व्यवस्थित असे उपटून घेणार आहोत. धन्यांना म्हणजे कोथिंबीरीला खूपच छान बी आलं आहे. त्यावेळेस खूपच कोथिंबीर अशी बाजारातही उपलब्ध होती आणि शेतातही तर सर्व खाल्ली गेली नाही, म्हणून मग मी काही कोथिंबीरीची बी राखून घेतले आणि सर्व धने मी आता उपटून घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि माझ्या लसणाच्या वाफ्यामध्ये छानशी अशी मोहरीची म्हणजे राईची झाडंही आलेली आहेत. त्याचीच पिवळी पिवळी फुले तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे. तर आणि हे वटाण्याची झाडं मी सहज म्हणून लावून दिलेली होती वाफ्यात. तर वटाण्यालाही शेंगा आलेल्या आहेत. तर आता हा बघा माझा लसणाचा हा वाफा खूप छान, लसूणही खूप छान असा झालेला आहे. निम्मी माझे धने उपटले गेलेत, बाकीचेही मी धने उपटून घेणार आहे. तर त्याआधी मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या लसणाच्या वाफ्यामध्ये मी काय काय लावलेले. तर बघा, हे आहे ओवांचं रोप. ओवासुद्धा मी लावलेले आहेत. 2-3 झाडे ओवांची उतरलेली आहेत. आणि हे आहेत मोहरीचे झाडं. तर मोहरीच्या झाडाला खूप साऱ्या शेंगा आलेल्या आहेत. तर मोहरीचे झाड म्हणजे हे पिवळ्या कलरचंही मोहरीचंच झाड होतं. आणि आता शेपू पालकची भाजी. तर मी शेपूची भाजी आणि पालक खुडून घेणार आहे. मला घेऊन जायचं होतं शेपू पालक घरी, तर मी भाजी अशा पद्धतीने खुडून घेत आहे, बघू शकता तुम्ही. घरचा भाजीपाला तो घरचाच असतो आणि खूप छान असा पालकही भरलेला होता. आणि सर्व मी असं व्यवस्थित असा खुडून घेणार आहे, कारण मला माझ्या मुलीलाही द्यायचं आहे. माझी मुलगी ही बाहेर राहते शिक्षणासाठी, तर मग मी तिलाही भाजी देणार होती. तर बघा, एका टोपलीमध्ये मी भाजी घेतली आणि शेवग्याच्या शेंगाही घेऊन घेतल्या. आणि माझा लसणाचा वाफाही छान आहे आणि शेवग्याचं झाडही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि त्याच्यात हाय मोहरीचं हे पिवळं धमक असं झाड, खूपच छान सुंदर. त्याच्यासाठी आणली मी एक जुगाड, कारण लसणाच्या वाफ्यामध्ये पूर्ण पसरलेलं होतं ते मोहरीचं झाड आणि त्याला मी बांधणार होते दोरींनी, कारण खूप पसरलेलं होतं. आणि आजूबाजूचा लसूण हा माझा गळणार नाही, म्हणजे चांगली कांडी त्याची पोचली जाणार नाही, लसूण बारीक पडेल, म्हणून मी मोहरीच्या झाडाला अशा पद्धतीने बांधून दिलेलं आहे. शेंगा खूप आलेल्या आहेत मोहरीच्या या झाडाला, छानपैकी सुंदर अशा खूप आलेल्या आहेत शेंगा. मागच्या वर्षी लसणाच्या वाफ्यामध्ये मोहरीचं झाड उतरलेलं होतं. तर बी न टाकता उतरलेली ही झाडं हिवाळ्यात उतरतातच, कारण एकदा बी पडलं तर पुन्हा पुढच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी ते हिवाळ्यात
आपोआप उतरतात. मी हे मोहरीचं झाड लावलेलं नाही आहे, फक्त ओवांचं झाड आणि शेपू पालक वाटाणे हे मी लावलेले आहेत. तर दुसरंही मोहरीच्या झाडाला खूप साऱ्या फुलं आलेली आणि खूप पसरून गेलेला, परंतु मग वर्षभर लसूणही वापरायला लागतो. आणि जर मी मोहरीची झाडं बांधली नसती तर त्या मोहरीच्या झाडांच्या आजूबाजूचा पूर्ण लसूण हा गळला नसता आणि लसणाची कांडीही पोचली गेली नसती. म्हणून मी लसूण बांधून घेतलेला आहे. आणि लसणामध्ये मी पालकाचे सुद्धा झाड लावलेले आहे. ते पालकने बांधावर लावलेलं असल्यामुळे त्याची काही अडचण नव्हती आणि त्यालाही मस्त अशी फुलं आलेली आहेत. 3 मोठे मोहरीचे झाडं आहेत. मी 3ही झाड असे बांधून घेतलेले आहेत. आणि झाडं बांधून घेतल्यानंतर त्यांच्या बुडाला जो पाला होता तो पालाही मी तोडून काढलेला आहे. आता राहिलेली धनंही आपण उपटून घेणार आहोत. हे धनं जे राहिलेले आहेत काही तेही मी उपटून घेणार आहे. हे बघा, हे धनं काहीही राहिलेले होते. धनं म्हणजे कोथिंबीरीला जेव्हा बी येतं त्याला आम्ही धनं म्हणतो. तर धने हे मसाल्यात यूज केले जातात. परत पुन्हा आपल्याला कोथिंबीरीचं बी म्हणून उपयुक्त येतात. भाज्यांमध्ये धने पावडर वापरली जाते. हे धने मी सर्व असे उपटून घेतलेले आहेत. आणि हे आहेत कांद्याचं शेत. कांद्यामध्येही मी हे धने लावलेले आहेत. बघू शकता, ही म्हणजे जे काढले ते नाही, आधी दुसरे बी लावलेले. ती कोथिंबीर गोल मारल्यामुळे थोडी जळून गेलेली आहे. आणि हे आहे आज आमचं शेतातील देवस्थान म्हसोबा महाराज. तर आत्ताच नवीन आम्ही म्हसोबा महाराजाची स्थापना केलेली आहे. आणि खूप छान असं माझं शेत. आणि बघू शकता, सायंकाळच्या वेळेला मी आलेली होती शेतामध्ये. तर दुपारी मी घरी नसते, ऊन असतं म्हणून. आणि हे मोहरीचं झाड जे मी बांधलं ते पण तुम्हाला मी जवळून दाखवत आहे. आणि हे पालकाचं झाड ते मी तुम्हाला सांगत होते की पालकाला खूप सारं बी असं आलेलं आहे. तर मोहरीचे झाडं पिवळे छान असे हिरव्यागार शेतामध्ये पिवळे फुलं. खूप सुंदर असं वातावरण असतं संध्याकाळचं आणि खूप छान असं दिसत होतं. आणि हे ओवांचे झाडं आहेत मी जे आत्ता तुम्हाला व्हिडिओत दाखवले ते. आणि हे मोहरीची झाडं बांधून घेतलेली मी जवळूनही दाखवत आहे. लसूणही खूप छान. आणि हे पानं मी तोडून घेतलेली मोहरीच्या झाडांची, म्हणजे लसणाला त्याचा वजाडा म्हणजे त्रास होणार नाही, त्यामुळे लसूण आपला गळतीला कमी गळतो. आणि खूप छान असे मोहरीची ही मला वर्षभर वापरासाठी भाजीला फोडणीसाठी मोहरी होऊन जाते. हे वाटाण्याला फुलं आलेली आहेत. मी वाटाण्याची झाडं लावलेली, तर त्यालाही खूप छान अशी फुलं आलेली आहेत, पांढरे शुभ्र असे. आणि घराजवळच एक मोहरीचं झाड होतं, ते मी तोडून घेतलं आहे आणि ते वाळत घातलं आहे. बघू शकता, घरी आल्यानंतर मोहरीचे अशी वाळलेल्या झाडं मी असं उन्हात टाकून त्याची बी आपण काढून घेत असतो. आणि हे धने मी आणून दिलेले आहेत आणि अंगणामध्ये पसरवून दिलेले आहेत. 2 दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर हेही मी बी काढून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, व्हिडिओ पाहत राहा असेच नवनवीन व्हिडिओ. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या घरासमोर लावलेले छोट्या कुंड्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लावलेली झाडे. तर बघू शकता, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.